महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून रस्सी खेच सुरूच। विधानसभा निवडणुकीपूर्वी 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा, ठाकरे गटानं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याची पृथ्वीराज चव्हाणांची माहिती। हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीनं संबंध संपल्याचा संदेश दिला। समरजित घाटगेंची प्रतिक्रिया, महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचीही दिली माहिती। भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यामध्ये होणार। गेल्यावेळी निवडीवरून वाद निर्माण झाल्यानं यंदा कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणार। राष्ट्रवादीला कोल्हापुरामध्ये धक्का, प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांचा पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उतरणार विधानसभेच्या रिंगणात। काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील सांगलीतून लढण्यावर ठाम। मागील विधानसभेला अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलही इच्छुक। उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच। भंडाऱ्याच्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात भाजप नवा चेहरा देण्याची शक्यता। संघाच्या विदेश विभागाचे माजी सहकार्यवाह डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्या नावाची चर्चा। मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मला उमेदवारी मिळणार, महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या सिद्धार्थ जाधवांचा दावा। सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते तम्मनगौडा रवी पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक। जत तालुक्यामध्ये जनकल्याण संवाद पदयात्रा काढत पाटील यांच्याकडून एक प्रकारे विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गडचिरोलीमध्ये स्थानिक आदिवासींनी रेला नृत्य करत केलं स्वागत। ठाकरेंनी यावेळी साधला नर्तकांशी संवाद। जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांचं पाचोऱ्यामध्ये जंगी स्वागत। ठाकरे गटाची पाचोरा शहरामध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये मोटरसायकल रॅली। आणि आता पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। बदलापुरातील आदर्श विद्यालयावर कारवाई करणार, सरकारची हायकोर्टात माहिती। घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती। विशेष पथकाकडे तपास देण्यापूर्वी बदलापूर पोलिसांनी काय काय केलं, पीडित मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का, कोर्टाचा पोलिसांना सवाल। बदलापूर प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार। गुन्ह्याची केस डायरी आणि एफआयआरची प्रत सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। एबीपी माझाच्या बातमीची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल। गेल्या 5 वर्षात राज्यभरामधून 1 लाखांहून अधिक महिला गायब झाल्यात, त्यावरून हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस। योग्य त्या उपाययोजना सुचवण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। इतक्या गंभीर प्रकरणामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा अक्षम्य, आम्ही खपवून घेणार नाही, आदेश देताना मागपुढे पाहणार नाही, कोर्टानं पोलिसांनाही फटकारलं। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा कुटुंबियांचा दावा। घटनेनंतर घराची तोडफोड आणि मारहाण केल्याचाही कुटुंबियांचा आरोप। भिवंडी क्राईम ब्रांचनं अधिकारी बदलापूरच्या शाळेत दाखल, अधिकाऱ्यांकडून पुरावे गोळा करण्यास सुरुवात। बदलापुरातल्या प्रकरणावरती विकृत राजकारण नको, बदलापुरामध्ये पोस्टर्स, एक सजग बदलापूर या नावानं पोस्टरबाजी। बदलापूर आणि पश्चिम बंगालमधील घटनेविरोधामध्ये संगमनेर शहरातील विद्यार्थी रस्त्यावर, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। ठाण्यामधील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा पालकांचा आरोप। मनसेचे नेते अविनाश जाधव पालकांसोबत शाळेत शिक्षिकेवरती कारवाई करणार असल्याची विश्वस्तांची माहिती। बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक, मनसैनिकांकडून मुंबईच्या शाळांमध्ये सुरक्षा पाहणी, सुरक्षेसंबंधी आवश्यक उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल, आंदोलनाचा इशारा। ऐरोलीमधील 30 हेक्टर आणि खारघरमधील 100 एकर जागा उद्योगपतीला देण्याबाबत सिडकोच्या हालचाली, सिडकोच्या भूमिकेला महाविकास आघाडीचा विरोध, आंदोलनाचा इशारा। उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मतदारसंघातील विविध पालिका शाळांची केली पाहणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात घेतला आढावा।
फेरीवाल्यांवरती कारवाईसाठी मुंबई महापालिका 118 परवाना निरीक्षकांची भरती करणार। मनुष्यबळाअभावी या कारवाईमध्ये सातत्य ठेवणं अवघड असल्यानं पालिकेचा भरतीचा निर्णय। सप्टेंबरपासून नाशिक बेंगळुरू विमानसेवा सुरू होणार। या विमानसेवेमुळे नाशिककरांचा सिंगापूर थायलंडसह 10 देशांचा प्रवास वेळ कमी होणार। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांकडून खासगी बसवाल्यांनी जास्त पैसे घेतले तर कारवाई केली जाणार। आरटीओचा ट्रॅव्हल चालकांना कारवाईचा इशारा। दरपत्रक जाहीर करण्याच्याही सूचना। मुंबईमधील सर्व रेल्वे प्रवासी संघटनांचे सफेद कपडे घालत प्रशासनाविरोधात आंदोलन। रेल्वे प्रशासन एक्सप्रेसला प्राधान्य देत असल्यानं लोकलला उशीर होऊन दररोज लेट मार्क लागत असल्यानं प्रवाशांचं आंदोलन। आणि आता पाहणार आहोत गुन्हेगारी विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी सुपरफास्ट। कोल्हापूरच्या शिये इथे शेतामध्ये सापडला चिमुकलीचा मृतदेह। कालपासून चिमुकली होती बेपत्ता। शिवानी कुमार असं चिमुकलीचं नाव। पोलिसांकडून तपास सुरू। बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती। मळदमधील शाळेत शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार। बारामती शहराजवळील जळोचे इथं राहणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। ऑनलाईन पूजापाठ करून घेणं तरुणीला भोवलं। अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीला भोंदूबाबानं घातला 18 लाखांचा गंडा। नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागाच्या सुपरवायझरकडून ड्रग्ज तस्करी। गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेची कारवाई। 4घांना अटक। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये पती-पत्नीच्या वादामध्ये पतीनं स्वतःसह मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। पती हुसेन गडियाली विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी केली अटक। आंध्र प्रदेशच्या अनकापल्ले जिल्ह्यामध्ये एका फार्मा कंपनीमध्ये भीषण स्फोट। दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर 33 जण गंभीर जखमी। 16 ऑगस्टला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इथिओपियन एअरलाइन्समध्ये सामानाला आग लागल्याचं प्रकरण। आरोपी नवीन शर्मा विरुद्ध मुंबई पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन। तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी घोषित। नाशिक दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात। आदित्य ठाकरेंच्या वाहनामागील कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकी स्वाराची धडक। पुण्याच्या कोरेगावमध्ये भीषण अपघात तर 2 दुचाकींमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर रात्री 12:30च्या सुमाराला कारची झाडाला जोरदार धडक। जखमींचा इस्पितळात मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।